नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आपण निघालो आहे आता मुलुंडला जायला, कारण का अथर्वचं केळवण आहे. सो आम्ही सगळे BBC पूर्ण सगळे मिळून आम्ही अथर्वचं केळवण साजरा करतो. आणि आता मी आणि बाबा आम्ही चाललो बाईकने. हे बाबा आहेत. कसं वाटतं बाबा रिटायरमेंट? मस्त एकदम आराम. सो आता आम्ही चाललो आहे बाईकने मुलुंडला आणि मग तिकडे पोचून सगळे अजून तरी कोण आलं नाही आहे. सो बघूया, तिकडे पोचूया आणि मग तुम्हाला दाखवतो सगळी मजा मस्ती. चला, एक छोटासा पहिला पेट्रोल ब्रेक घेतो आहे, कारण का पेट्रोल काहीच नाही आहे. तो आता फुलच करतो आहे टाकी. बघूया आपण आपली टाकी किती ह्याच्यात फुल होते ते. आता फुल झाली आपली टाकी. 1040 10 लिटर. सो फायनली अर्धा तासात आम्ही पोचलो आहे शरताईच्या घरी. सो आता आपण एंट्री घेऊया आतमध्ये जरा. बघूया कोण कोण आलं आहे ते. रांगोळी वगैरे काढली आहे सगळी छान. हॅलो गाईज, नमस्कार नमस्कार. ठीक आहे, टाळ्यांनी कशाला स्वागत होतं? हे ठेवून द्या. हे मी पकडायला आले. सामान आता कोणतरी ठेवायला पाहिजे ना माझे. सगळे आलेले आहेत. भाऊ काका नमस्कार. तुम्ही बघतात की नाही व्लॉग माझे? हां नक्की. जेवणाची तयारी, हे आईच्या हातचे सुंदर किमा पॅटीस आपण काही करू शकतो. आणि हे सुंदर मोदक. जिजी मावशीला खूप आवडते ब्लॉगिंग. जिजी मावशी आणि वहिनी हाय का? ही बघा इथे कोणतरी लपाछुपी खेळते. हे तू व्लॉग बघतेस माझे? हां, आवडले का? लाईक केलंस? ऋत्वी आणि स्पृहाचा हा नवीन बंकबेड आहे. बंकबेड घेतलाय. कोण कोण कुठे झोपते? मी बघितलंच नाही. तुम्हाला सांगितलं का नाही मला बंकबेड घेतलंस ते? कोणी माल नाही पाठवला. तू व्हिडिओ कॉलवर पण नाही सांगितलंस मला. हां, कट्टी दाखव. वर चढून दाखव. वर कशी चढते दाखव. हां चढ. येस गड. इथे झोपते तू? मग कशाला वर गेली? तू खाली झोपते. घाबरतेस म्हणजे तू? हां घाबरतेस ना? एकटी घाबरतेस ना? सो आता आम्ही चाललो आहे ग्राउंड फ्लोअरवरती. ग्राउंड फ्लोअर म्हणजे आम्ही चाललो खरं टेरेसवरती, कारण का इकडे टेरेसवरती टर्फ बांधलाय मस्त क्रिकेटसाठी. आणि मेन म्हणजे तिकडे आहे बॉलिंग मशीन. बॉलिंग प्री वर्कआउट म्हणून किमा पॅटीस उडवले आहेत आणि हे घेऊनच आलाय इकडे. हा बाबा काय ते कमी पडते वाटतं. सो आता आम्ही खाली एंट्री करतो, क्रिकेटची बॅट बॉल घेतो आणि मग आपण जाऊया टेरेसवर. आणि टेरेसवर हा सुंदर असा टर्फ, या सुंदर असा व्ह्यू बरोबर एंटर करूया टर्फमध्ये. सो इथे ही बॉलिंग मशीन आहे. नितांत बॅटिंग करणार आहे आता आणि नितांतला अजिबात जमत नाहीये. हो हो, आणि नितांत इकडे लागलंय. कसा खेळतोय ऋतू नितांत मामा? आता आमची नेक्स्ट बॅट्समन आहे ऋत्वी वैद्य. मॉन चल, 6 मार. अरे यार. अँड द नेक्स्ट बॅट्समन इज मिहिका पाटील. बॉल इकडे नाही टाकायचा रे. स्मृती मंदाना. नवीन बॅट्समन आले आहेत बाबा आणि आपले उत्सव मूर्ती जरा हाय करा. त्यांचं केळवण आहे ते पण आलेत. अथर्व जरा प्रयत्न करतोय खेळायचा क्रिकेट. हा लेग स्पिन आहे. चल लेग स्पिन बोलते. क्लब हाऊस एरिया आहे. इकडे कॅरम आहे. हे काय फुटबॉल ना अथर्व? फुटबॉल. हे पूल टेबल आहे. तुला हरवायला काय मजा येईल? तुला ना बोललो असतो बेकार हरवीन. 500 लावली. चल ए त्याच्यावर पाय काय करतोय? त्याच्यावर पाय देऊन यायचंय. मग ते फुलं टाका. त्याच्यावर फुलं टाका. हा या मग ते बनवलं तुझ्यासाठी. हे बघ कसं केलं डेकोरेशन.
हे शरद जरा सांग मेनू काय आपला मेन्यू काय असं चिकन ही सांगेल मटन कोणतं फिश आहे हे फिश फ्राय किमा पॅटी कोलंबी फ्राय भरली मिरची कोथिंबीर वडी बटाटा वडा आणि मोदक अंगूर बासुंदी गाजर हलवा चमचम श्रीखंड काला जामून नाव घे चल हा घे ना छोटस आहे. देवाने लिहिली माझी सुंदर कहाणी, त्या कहाणीची नायिका म्हणजे रोशनी. चला जेवायला घ्या अरे आम्ही बघणार तुला जेवताना. हे आम्ही असे बघत राहणार आणि असे सगळे बघतो असे उभं नका राहू तू जेवणार असे बघत राहायचं. आणि जेवण जेव आता मी पण बनवतो आज ठरवलं जरा काय बनवू तुला मोदक नाही, राहू दे. आणलंस ना? हा मोदक हा. आणले तू मोदक बनव. तू येणार कसा अनिता? अरे मी येणार आहे, टेन्शन नको. पोट भरलं असं नाही करू शकत बाबा. काय खाल्लंयस तू याच्यात? बघूनच पोट भरलंय म्हणजे एवढं पोट भरतं. ठीक आहे आता काय केळवण म्हटलं की असते. बाकी सगळे पण जेवायला बसले. शिल्पावशी कसं वाटलं एंट्री कशी वाटली हा? मस्त ना काका तुम्हाला कशी वाटली एंट्री आता ते मन भरून आले रे आणि जेवण नुसतंच बघून पोट पण भरून आले. नाही मला वाढ आहे मला हा काय आहे? कोलंबी भाई कोलंबी मसाला हे बघ एक नंबर शरद एक नंबर हे इथून डायरेक्ट उडवत आहेत मस्त हा उडवा कोलंब्या कोलंबी आहे नाही उडवावी लागेल हे आम्ही पण नंतरच जेवतो आम्ही वाढतो आता ते तुम्ही बसा नाही तर जा बसून घ्या खुश झाली तिची मावशी खुश झाली नाही बस बस का हे मामी तुम्ही जेवायला बसा आम्ही वाढतो बस ना अरे तुम्ही बस ना आम्ही बसतो शेवटी बस ए आई तुम्ही बसा जेवायला चला वहिनी तू जेवायला बसा हॅलो हाय हाय काय काय पाठवलंयस तू तिथून हैदराबादवरून काय काय पाठवलंयस अंगूर बासुंदी चमचम ओके सो हे चमचम आणि हे अंगुरी बासुंदी हैदराबादवरून आलंय आता पूर्ण सेटअप आम्ही घेतलाय जे काय हवंय ते इथून मी ऑर्डर घेतोय सस्मितला सांगतोय सस्मितला आता सांगितलं सस्मित एक ग्लास गरम पाणी ओके आई तुला काय हवंय मटन भात दादा भात आईला पण भात ए बाय द वे ऋतू तुझा दात दाखव नाही तुटला ना दात कुठला खायचा आईला मोठी खिडकी हा बोला काकांना चमचम हवा आहे घे. संतोष काका काकांना चमचम काकांना चमचम संतोष काका चमचम गरम पाणी रेडी. आई एक ग्लास गरम पाणी सो आता सगळ्यांना वाढून वगैरे झालंय थोडीशी मी भांडी वगैरे पण घासली आणि आता मी जेवायला बसतोय मी दादा आणि सस्मित आणि इथे डान्स प्रॅक्टिस पण चालू झाली आहे संगीत कुठे गेले लोक इथे एक मिनिट दादा गाईस येस तर हे सगळे लोक जेवतात आता मी ब्लॉगिंग टेक ओव्हर केली आहे कारण का नितांतने कोणते सांग मी अथर्व हा नाही मी आणि कारण का नितांनी खूप मेहनत केली आहे सगळ्यांनीच मेहनत केली पण त्यांनी भांडी पण घासली आहेत ऍक्च्युली काय 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 आवडतंय जेवणामध्ये मला कोलंबी सोलकढी उत्तम आहे आणि बस आम्ही तसं सकाळी पॅटीस वगैरे खाल्ला तर मी तरी फुल आहे आपलं फुडी इथे आहे याचं ताट दाखवा. फुडीने मस्त काय काय घेतलंय खूप काय काय घेतलंय मटण कोलंबी सुकं चिकन वडा बटाटा वडा पण होता तो संपला आता पण सोलकढी एक नंबर कोलंबी पण खूप उत्तम आहे. कोलंबी पण खूप उत्तम आहे आणि गावठी चिकन आहे गावठी वड्याचे पण 2 टाईप आहेत अच्छा गावठी चिकन आहे चिकन आहे. वा वा अच्छा म्हणूनच एवढी तंगडी वेगळी 2 टाईप कुठले वड्याचे ए सॉरी किमा पॅटीस डान्स प्रॅक्टिस
सो आता जेवण वगैरे झालंय माझं आणि आता डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की एवढं जेवलोय की आता झोपायचं मन करते आणि तुम्ही बघू शकता तो ऑलरेडी लोक झाली आहेत, झोपली आहेत. कारण का खूप मस्त जेवण होतं, म्हणजे मटण, चिकन, किमा पॅटीस, कोलंबी, मच्छी, बटाटा वडा, कोथिंबीर वडी, काय काय नव्हतं आज. सो केळवण अथर्वचं होतं पण मजा सगळ्यांची झाली आहे तशी. सो आपण बघूया आता इथे बाहेर डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. मला आता जास्ती मी दाखवू नाही शकत आणि गाणं तर बिलकुल नाही ऐकायला शकत कारण का कॉपीराईटचा सीन होतो. सो आता बघूया जागा शोधतो एखादी झोपायला. सगळं किचन पण आवरून झालं आपलं ऑलमोस्ट. ह्या दोघांच्या मध्ये एक जागा आहे, इकडे जरा पडूया आपण. गाईज आता आम्ही आलोय क्लब हाऊसमध्ये. हा ते तुला मॅच क्लब हाऊसमध्ये आलोय. हा खेळ ना. पहिली मॅच अथर्व मस्त हरला आहे. पहिला सेट जिंकला 11चा, त्याच्यानंतर 2 कंटिन्युअस सेट मी जिंकलो आहे. आता सस्मित बरोबर माझी एक मॅच आहे ज्याच्यामध्ये सस्मित आणि माझ्यात 400 रुपयाची बेट लागली, 500 रुपयाची बेट लागली. चला आता सस्मितची एक वॉर्मअप मॅच चालू आहे, त्याच्यानंतर सस्मित आणि माझी मॅच होईल. बघूया कोण जिंकते ते. सो आता टॉस होतो आहे. चला मी सिलेक्ट करतो. बोल जो जिंकेल तो साईड किंवा सर्व असं डिसाईड करतो. आय विल चूज साईड, दिस साईड. हां दिस साईड सर्व सस्मितचे. चला आपण चालू करूया मॅच. रेफरी प्लीज इकडे मध्ये बस. सो गाईज तुम्ही मॅच बघितली असेल. अनफॉर्च्युनेटली बॉल फुटलाय भाई. नाही मगाशीच फुटलाय. मगाशी पण आवाज आला असं. एक आमचं आता झालंय टेबल टेनिस खेळून. कितीच खेळलो आपण. हां काय आयडिया आहे. मला आठवतं 4:30ला मी एंट्री केली. 6 वाजलं. दीड तास आम्ही टेबल टेनिस खेळत होतो. आम्ही खरं अजून खेळत बसलो असतो पण आम्हाला खालून फोन आला की सगळ्यांना बोलवलंय म्हणून ना. आमचा ज्येष्ठ पुत्र अथर्व याचं लग्न दिनांक 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 4:30 वाजता आहे. तरी लग्नाला जरूर यायचं. गाईज ऋत्वीने मला एक गिफ्ट दिलंय. हे बघा. Two lollipop. I'm a 3 lollipop. Lollipop. हे बस झालं ना. आता आमच्या डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. आधी आमची घेते प्रॅक्टिस. येलो येलो आणि सॉलिड मस्ती छाय. हां चला क्या हा इझी आहे. बघ घे पटकन जरा. वाजव जरा. चल घे. हेलो तू फ्लोर पे जब है आई येलो येलो. सो आता आमचं सगळं झालेलं आहे केळवण वगैरे आणि सगळे आता निघतो आम्ही. चलो गाईज बाय बाय. हा बाय गस तुझा. जय महाराष्ट्र. माझा मोदक खायचा राहिलेला म्हणून शरूताई बिचारी मोदक गरम करून आणला माझ्यासाठी. चला आता मोदक खाऊया. नाही मोदक खाऊया आणि आपला दिवस संपवूया इकडेच. या सगळ्यांनी खा. नाही मला खायचंय फक्त. चला बाय बाय.